खुसरा और रूबेला जैसे मौलिक अमराज से बच्चों को तहफ़्फ़ुज़ फराहम करने के लिए इन दिनों पूरे महाराष्ट्र में एक मुहिम चलाई जा रही है। नांदेड़ में एक तकरीब के दौरान इस मुहिम का जिला कलेक्टर अरुण डोंगरे के हाथों इफ्तिताह अमल में आया। मुहिम के तहत शहर के तमाम तालीमी इदारों में 9 माह से 15 साल की उम्र के तमाम बच्चों को इंजेक्शन दिया जा रहा है। टीका अंदाजी के इस मुहिम से कोई भी बच्चा महरूम न रहे, इसके लिए शहर के मुख्तलिफ इलाकों में टीका अंदाजी के मराकिज बनाए गए हैं। 27 नवंबर से शुरू की गई ये मुहिम 4 हफ्तों तक जारी रहेगी। मुहिम के दौरान नांदेड़ जिले में 20 लाख के करीब बच्चों को टीका देने का निशाना मुकर्रर किया गया है। जो बच्चे स्कूल नहीं जाते, इनके लिए मकामी सतह पर मुख्तलिफ बस्तियों में आंगनवाड़ियों में टीका अंदाजी के सेंटर कायम किए गए हैं। टीका अंदाजी का ये काम जिले के महकमे सेहत और म्युनिसिपल कॉरपोरेशन इंतजामिया के तहत चलाई जा रही है। टीका अंदाजी के बारे में सरपरस्तों में पाई जाने वाली गलत फहमियों को दूर करने के लिए मुख्तलिफ प्रोग्राम भी लिए जा रहे हैं। जिला इंतजामिया ने लोगों से अपील की है कि 9 माह से 15 साल की उम्र के तमाम बच्चों को खसरा और रूबेला से तहफ़्फ़ुज़ के लिए दिए जा रहे टीके दिलाएं और बच्चों का मुस्तकबिल सेहतियाब बनाने की कोशिश करे। राष्ट्रमाता इंदिरा गांधी प्राथमिक शाळेमधून आपण जिल्ह्याचा हा प्रमुख कार्यक्रम म्हणून गो रूबेलाचे लसीकरण कार्यक्रम शुभारंभ इथनं केलेला आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 11 लाख मुलं मुली आहेत की ज्यांना आपण लसीकरण करतो आहे आणि हा कार्यक्रम आज सुरू झालेला आहे। 5 आठवडे हा चालणार आहे। यामध्ये 9 महिन्यापासून ते 15 वर्षापर्यंत मुला मुलींना आपण हे लसीकरण करतो आहे। जे मुलं शाळा बाहेर असतील त्या आउटरीच प्रोग्राममध्ये अंगणवाडी असेल किंवा PSC असेल, उपकेंद्र असेल, तिथे जाऊन त्यांचं लसीकरण करतो आहे। कुठलाही मुलगा किंवा मुलगी या लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही घेतो आहे आणि तशा सूचना ज्या आहे आरोग्य विभागाला देण्यात आलेल्या आहेत। आम्ही या आवाहन करतो आहे की सगळ्या पालकांनी आपल्या मुलांना इथे लसीकरण करून घ्यावं। माझी मुलगीसुद्धा लहान आहे, ती 6व्या वर्गामध्ये आहे, तिचं पण लसीकरण आम्ही त्यामध्ये करतो आहे। इव्हन आमच्या अधिकाऱ्यांचे जे मुलं मुली आहेत 15 वर्षापेक्षा लहान, त्या सगळ्यांचं लसीकरण आम्ही ते करून घेतो आहे आणि जनतेला एवढं आवाहन करणार की यापासून अपाय काहीच नाही आहे। उलट या फायदा असा आहे की गोळ्यापासून आपलं आणि रुबेलापासून आपला बचाव होईल आणि त्या बचाव करण्यासाठी ही लस जी आहे आपण टोचून घेतली पाहिजे। गोवर रुबेला लसीकरण मोहीम ही सर्व जिल्ह्यामध्ये आजपासून सुरुवात झालेली आहे आणि जो शेड्यूल आहे त्याप्रमाणे पुढच्या 3 आठवड्यामध्ये सर्व मुलांना हे लसीकरण करायचं आहे आणि त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी जिल्ह्यात केली जाईल आणि सर्व मुलांना ही लस दिली जाईल। आज राष्ट्रमाता इंदिरा गांधी या शाळेमध्ये गोवर आणि रुबेला यांचं आपण लसीकरण दिलेलं आहे। तरी या शाळेतल्या शिक्षकांनी आज हा प्रथम कार्यक्रम घेतला, त्याबद्दल त्यांचं, शिक्षकाचं, विद्यार्थ्याचं आणि त्यांच्या आईवडिलांचं मी मनापासून स्वागत करतो। लसीकरणाचा फायदा असा होणार आहे की मुलं कधी आजारी पडणार नाही आणि त्याची तब्येत एक चांगली राहील। शाळेमध्ये तो शिक्षणासाठी पण चांगले तंदुरुस्त राहतील, याच्यासाठी हा लसीकरणाचा कार्यक्रम ठेवली।